सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शहरासह जिल्ह्यात रोज कुठे ना कुठे बिबट्या दिसत असल्याच्या घटना निदर्शनास येतात। या बिबट्यांना पकडण्यासाठी वन विभाग विविध उपाययोजना राबवित आहे। वन्यजीव व मानवी संघर्षात पकडलेल्या बिबट्यांसह अनाथ बछडे, रस्ते अपघातात जखमी बिबट्यांसह वन्य प्राण्यांवर उपचारासाठी वन विभागाने महसूळ येथे वन्यजीव उपचार केंद्र कार्यान्वित केले। या केंद्रात सध्या 14 बिबट्यांसह अन्य लहान मोठे वन्य प्राणी आहेत। या केंद्राची पाहणी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज दिनांक 12 डिसेंबर रोजी दुपारी 4:30 वाजता केली आहे। वन विभागाच्या म्हसरूळ शिवारात असलेल्या या उपचार केंद्रात सध्या 14 बिबटे, त्यात नाशिक शहरासह जिल्हाभरात वन विभागाने पिंजरा लावून पकडलेल्या बिबट्यांचाही समावेश आहे। तसेच कोल्हे, लांडगे, तरसारखे अन्य वन्य प्राणी आहे। या उपचार केंद्रात रेस्क्यू या वन्यजीव क्षेत्रात कार्यरत स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून औषधोपचार आणि देखभाल केली जाते। त्यासाठी राज्य शासनाच्या वन विभागाने वन्य प्राण्यांच्या संवर्धनाबाबत रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेबरोबर सामंजस्य करार केलाय। या केंद्रात समृद्धी महामार्गालगत जखमी अवस्थेत सापडलेल्या बिबट्या मादीचे नामकरण समृद्धी असे करण्यात आले, तर आईपासून दुरावलेल्या मादी बछड्याचे नामकरण परी असे करण्यात आले। या केंद्रात वन्य प्राण्यांवर औषधोपचारासाठी वन विभागासह रेस्क्यूचे सदस्य 24 तास तैनात असतात। या केंद्रात 2 पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह अन्य कर्मचारी या प्राण्यांच्या आरोग्याची सतत काळजी घेतात। त्यांचा दैनंदिन आहार निश्चित असतो। या वन्यजीव उपचार केंद्रात अतिदक्षता विभाग, शल्यचिकित्सागृह आवश्यक त्या सुविधा कार्यान्वित केलेल्या आहेत। वन विभागाच्या वन्यजीव उपचार केंद्राची जिल्हाधिकारी श्री प्रसाद यांनी आज सकाळी भेट देऊन पाहणी केली आहे। यावेळी उपवन संरक्षक राकेश सेपट, पूर्व, सिद्धेश सावडेकर, पश्चिम यांच्यासह रेस्क्यूचे सदस्य उपस्थित होते। बिबट्याचे अनाथ बछडे, जखमी बिबट्यांसह वन्यप्राणी वन विभागाचे वन्यजीव उपचार केंद्रात आणले जातात। तेथे त्यांच्यावर औषध उपचार होऊन त्यांची देखभाल केली जाते। या उपचार केंद्राच्या विस्तारासाठी व आवश्यक सोयीसुविधांसाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून निश्चितच सहकार्य केले जाईल। नाशिक येथे वन विभागाने वन्यजीव उपचार केंद्र कार्यान्वित केले। या उपचार केंद्रात रेस्क्यू या संस्थेच्या मदतीने वन्यजीवांवर आवश्यक ते उपचार केले जातात, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। सध्या आपण पाहतोय की महाराष्ट्र राज्यामध्ये खास करून पुणे, नगर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये बिबट आणि मानव संघर्षाच्या बऱ्याच घटना आपल्या समोर येत आहेत। काही ठिकाणी हल्ले होत आहेत, काही ठिकाणी गावांमध्ये, शहरांमध्ये सुद्धा बिबट्याचं आपल्याला येणं जाणं आढळून येत आहे आणि एकूणच लोकांमध्ये थोडीशी त्या साहजिकतेने त्याबद्दल भीती आहे किंवा त्याबद्दलचे काही समजुती आहेत की नेमकं बिबट्याचा हा अचानक कसं काय एवढा प्रॉब्लेम आपल्या समोर यायला लागला। आणि म्हणायचं झालं तर हा प्रॉब्लेम थोडासा असा आहे की नाशिक किंवा नगरसारखे जे जिल्हे आहेत, इथे आपलं जे वनक्षेत्र आहे हे ठराविक पट्ट्यांमध्ये आहे। इतरत्र जे आपलं क्षेत्र आहे ते ऊसाचं क्षेत्र आहे आणि अशा क्षेत्रामध्ये सुद्धा आजकाल बिबट्याने त्याचा अधिवास तयार केलेला आहे। मग जे काही आपले हल्ले होत आहेत किंवा ज्या घटना होत आहेत ते प्रामुख्याने अशा क्षेत्रांमध्ये होत आहेत। तर वन विभागाकडनं यावरती ज्या काही उपाययोजना चालू आहेत त्यातलं एक प्रमुख नाशिक जिल्ह्यामध्ये आपण उपाययोजना जी तयार केलेली आहे ती म्हणजे आपलं एक ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर आहे, ज्याला आपण वन्यजीव उपचार केंद्र म्हणतो। हे आम्ही म्हसरूळ येथे चालवतो आणि पश्चिम नाशिक वन विभाग आहे नाशिक जिल्ह्यामध्ये, त्याच्या अंतर्गत ते चालवलं जातं। यामध्ये आपलं सहकार्य किंवा आपलं हे सेंटर चालवण्यामध्ये आमचं रेस्क्यू ही संस्था आहे पुण्याची, त्यांच्यासोबत आम्ही MOU केलेला आहे। सो आम्ही त्यांची एक्सपर्टीज आणि वन विभागाचे कर्मचारी असं मिळून हे दोन्ही मिळून हे सेंटर चालवलं जातं। तर या सेंटरमध्ये मुख्य उद्देश असा आहे की आपले जे काही वन्यजीव आहेत आणि त्यांच्यावरती वेळोवेळी काही वेळेला अपघात होत असतात, काही वेळेला त्यांची इंजुरी होत असते, तर त्यांच्यावरती बचाव किंवा उपचार करण्याकरता आपल्याकडे सुविधा पूर्वी नव्हती। तर ती सुविधा आपण हळूहळू निर्माण केली आणि त्याचं एक मोठं सेंटर म्हणून आपण म्हसरूळ येथे तयार केलं। त्याच्यामध्ये आमच्याकडे इथं प्रॉपर एक ICU आहे, ऑपरेशन थिएटर आहे, त्या प्राण्यांना त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना ठेवण्यासाठी एन्क्लोजर्स आहेत। लेपर्ड्ससाठी म्हटलं तर आपण त्यांच्यासाठी दिवसा ठेवण्याची केजेस आहेत आणि रात्री ठेवण्यासाठी पण त्यांची जागा आहे। त्यानंतर बऱ्याच वेळेला आपल्याला शहरी भागातनं विशेषतः पक्ष्यांच्या बाबतीत माहिती मिळत असते की बरेचसे पक्षी उपचाराकरता किंवा जखमी झालेले आहेत, मग त्यांना देखील या सेंटरवरती आपले नागरिक घेऊन येत असतात, त्यांची ट्रीटमेंट केली जाते। त्यांना जोपर्यंत त्यांची उडण्याची क्षमता तयार होत नाही तोपर्यंत त्यांची देखभाल केली जाते आणि मग त्यांना नैसर्गिकरित्या त्यांना पुन्हा त्यांच्या अधिवासात सोडलं देखील जातं।
बिबट्यांच्या बाबतीत देखील आपण तेच करतोय. पण आता सध्याची परिस्थिती पाहता जर का एखादा कॉन्फ्लिक्टमधला ॲनिमल असेल की ज्याने एखाद्या मनुष्यावरती हल्ला केलेला आहे, मग तसा ॲनिमल जर का आपण इथे आणला तर मग आपण त्याला इथून मात्र सोडत नाही. त्याची ट्रीटमेंट करतो, त्याला जे काही देखभाल लागते, त्याचं जे काही बघावं लागतं ते आपण ठेवतो आणि मग जशी एखाद्या मोठ्या बचाव केंद्रामध्ये जागा निर्माण झाली मग त्याला आपण तिकडे रवाना करत असतो. तर अशा पद्धतीने आपलं हे सेंटर चालतं आहे आणि जिल्हा प्रशासनाच्या मदतीने आम्ही हे सेंटर चालवत असतो. याचं एक्सपेन्शनचं देखील आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे सेंटर आपलं चांगलं एक्सलन्सचं सेंटर होईल असं